महिलांचं शोषण करणाऱ्या एका कथित भोंदू बाबाला काल नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेनं बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली। खरं तर या प्रकरणानं काल राज्यातील वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं होतं, कारण हा भोंदू बाबा जो आहे त्याचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात। हा कॅप्टन अशोक खरात हा साधा सुद्धा नाहीये, कारण त्याचे जे क्लायंट होते, त्याचे जे भक्त होते ते खूप मोठे होते। कारण त्याचे जर भक्त पाहिले तर त्यामध्ये राजकीय असतील, त्याचबरोबर सेलिब्रिटी असतील किंवा उद्योगपती असतील, हे त्याचे फॉलोअर्स होते। ते त्याच्याकडे स्वतःचं ज्योतिष्य बघण्यासाठी येत होते, परंतु याच ज्योतिष्य बघणाऱ्या बाबानं, ज्याला आपण भोंदू बाबा म्हणू शकतो, अशा कॅप्टन खरात याला काल एका महिलेला जे पाहिलं तर एका महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केलेली होती। ही अटक केल्याच्या नंतर ज्यावेळेस हा तपास पुढे जात होता, त्या तपासामधून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आलेल्या आहेत। आणि ते म्हणजे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की जो स्वतःला ज्योतिषाचार्य समजतो, त्याच ज्योतिषाचार्य असणाऱ्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरला आहे। त्याच्या अनेक संपत्ती, म्हणजे स्वतः ज्योतिषाचार्य म्हणवतो आणि इकडे करोडोच्या संपत्ती ज्या आहेत त्या या कथित भोंदू बाबा असणाऱ्या अशोक खरात याच्या पुढे आलेल्या आहेत। खरं तर त्या अशोक खरातच्या नेमक्या कुठे कुठे संपत्ती आहेत, त्याचे कोणकोणते कनेक्शन आहेत, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। काल पहाटे 3 वाजता नाशिकच्या गुन्हे शाखेनं भोंदू बाबा अशोक खरात याला एका महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केलेला होता। या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलेली होती। अटक केल्याच्या नंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्याच्याकडचं ते डिजिटल डिव्हाइसेस आहेत ते ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पोलिसांना सुद्धा धक्का बसला। पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं पाहायला मिळालं। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हा जो भोंदू बाबा आहे, हा जो कॅप्टन अशोक खरात आहे, त्याच्या पेनड्राईव्ह मधून पोलिसांना तब्बल 58 अश्लील व्हिडिओ सापडलेले आहेत। यामागे आता एक प्रश्न उपस्थित केला जातो आणि तो म्हणजे 58 व्हिडिओ कुणाचे आहेत, हे 58 व्हिडिओ त्यांनी कशासाठी शूट केलेले होते, हे 58 व्हिडिओ जे आहेत ते कोणाला ब्लॅकमेल करण्यासाठी होते किंवा यामधून कोणतं हनी ट्रॅप या भोंदू बाबाला करायचं होतं किंवा कोणाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडनं या भोंदू बाबाला पैसे उकळायचे होते का, आणि असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि या मार्फतच आहेत, याच अँगलने सध्या पोलीस सुद्धा तपास करतात। परंतु तो स्वतः फक्त साधं ज्योतिष सांगतो, त्या ज्योतिषाचार्याकडे एवढी मोठ्या प्रमाणात संपत्ती कुठे आली, कशी निर्माण झाली, त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती कशी आली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिर्डीतील अत्यंत प्राईम लोकेशनला या खरात, जो की अशोक खरात आहे आणि त्याच्या पत्नीच्या नावाने जे आहे कोट्यावधीचा भूखंड जो आहे तो शिर्डीच्या अत्यंत प्राईम लोकेशनला असल्याची सुद्धा माहिती मिळते। या भूखंडाची जर किंमत जर पाहिली तर कोट्यावधींच्या घरात आहे। हा ज्योतिष सांगतो, मग याच्या घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधींची संपत्ती कुठून आली, असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून इतरांना ब्लॅकमेल करून त्यांनी अशा पद्धतीची संपत्ती जमा केली आहे का, असा आरोप सुद्धा या ठिकाणी जो आहे तो उपस्थित केला जातोय। जर दुसरी एक महत्वाची बाब पाहिली तर ज्यावेळेस या भोंदू बाबाला अटक करण्यात आलेली होती, तेव्हा त्यानं एक दिवस आधीच म्हणजे काल दुपारी जर पाहिलं तर शिर्डीतील त्याचा ज्या मालकीचा जो भूखंड होता त्या ठिकाणी त्याने गव्हाची काढणी अत्यंत घाईने आहे ती उरकलेली होती। त्यामागे एक महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की एवढ्या घाईने त्यांनी गव्हाची काढणी का उरकलेली होती, त्याचबरोबर शेतातील गहू कापून तो तातडीनं तेथून त्यांनी तो का हलवलेला होता, या अँगलने सुद्धा आता पोलीस जो आहे तो तपास करतात। कारण जर पाहिलं तर त्याने एवढ्या म्हणजे एक दिवस आधी, अटक होण्याच्या एक दिवस आधी त्याने एवढ्या तातडीनं गव्हाची काढणी का केली, त्याला या बाबतीमध्ये आपल्याला अटक होऊ शकते का, अटक होऊ शकते या बाबतीची त्याला कुणकुण लागलेली होती का, अशा पद्धतीचे सुद्धा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। पोलीस या अँगलने जो आहे तो तपास जो आहे तो करतायत। कारण अटकेच्या पूर्वी त्याने त्याच्या मालमत्ता जी आहे, त्याच्या जी कोट्यावधींची मालमत्ता आहे त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला होता का, कारण तशा पद्धतीचे काही संशयास्पद वस्तू सुद्धा ज्या आहेत, जे गव्हाची जी आहेत काढणी केलेली होती त्या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू होत्या का, त्याला अटकेची आधीच भीती वाटली त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणाहून काही संशयास्पद वस्तू हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे का, या अँगलने सुद्धा पोलीस जो आहे तो तपास करतात। हा जो कॅप्टन खरात आहे त्याची केवळ नाशिकमध्येच नाही तर त्याची सिन्नर असेल, शिर्डी असेल, कोपरगाव असेल, या ठिकाणी सुद्धा या कॅप्टन खराची मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता आहे। ही मालमत्ता त्याने मोठ्या प्रमाणामध्ये जमवल्याचं सुद्धा पुढे येते। जसं मी आता सांगितलं की शिर्डीतील प्राईम लोकेशन वरती सुद्धा त्याचा भूखंड आहे। तो जमिनीचा तुकडा जो आहे तो अतिशय महागडा आहे, कारण अत्यंत प्राईम लोकेशनला शिर्डीमध्ये हा जो आहे तो भूखंड आहे। त्याचबरोबर एक सामान्य ज्योतिषाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये
संपत्ती कुठून आलेली आहे असा सुद्धा सवाल आता सामान्य लोकच आता विचारू लागलेले आहेत. त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती महिलाच्या शोषणातून आलेली आहे किंवा इतर काही लोकांचे व्हिडिओ बनवून अशा पद्धतीची फसवणूक करून त्याच्याकडनं खंडणी उकळलेली आहे, अशा सुद्धा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. त्या अँगलने पोलीस सुद्धा आता जो आहेत तो तपास करतात. परंतु या बाबतीमध्ये ज्यावेळेस कॅप्टन खरात त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर ज्या चौकशीमधून पोलिसांना त्याच्या संपत्तीचा उलगडा होतोय. त्याचबरोबर 58 व्हिडिओ त्याच्या पेनड्राईव्ह मधून जे आहेत ते पोलिसांना जे आहेत ते सापडलेले आहेत. अनेक त्याच्या बेनामी संपत्ती असल्याची सुद्धा आता प्राथमिक माहिती सुद्धा जी आहेत ती मिळते आणि त्यामुळे कुठेतरी कॅप्टन खरात याचा पाय आणखी खोलात जाताना जो आहे तो पाहायला मिळतोय. कारण नाशिकच्या गुन्हे शाखेने आता त्याचे सर्व खात्यांची चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या मालमत्तेचे जे कागदपत्र आहेत त्याची सुद्धा पडताळणी जी आहेत ती सध्या सुरू केलेली आहे. त्याचबरोबर कॅप्टन खरात याला नाशिकची जी क्राईम ब्रँच आहे तिने अटक करून सुद्धा त्याच्यावरती वेगवेगळ्या अँगलने जो आहे त्याचा तपास केला जातोय. बलात्काराच्या अँगलने त्याचा तपास केला जातोय. त्याचबरोबर हे 58 व्हिडिओ त्यांनी कशासाठी शूट केलेले होते, ते 58 व्हिडिओ कोणाचे आहेत आणि अशी सुद्धा माहिती मिळते की 58 जे व्हिडिओ आहेत ते नामांकित महिलांचे आहेत. ते व्हिडिओ जे आहेत अनेक नामांकित सेलिब्रिटीचे असण्याची सुद्धा शक्यता जी आहे वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा सुद्धा पोलीस तपास करतात. खरं तर अशा पद्धतीचे जर प्रकार असेल, नामांकित व्यक्तीचे जर व्हिडिओ असतील तर ते अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणावी लागेल. कारण या भोंदू बाबावर, कथित ज्योतिषाचार्यावर अनेक लोक जे आहेत ते डोळे झाक करून विश्वास ठेवायचे आणि त्याने अशा पद्धतीचे 58 व्हिडिओ त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये सापडल्यानं संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. एकनाथ शिंदे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असतील, या सुद्धा या कथित ज्योतिषाचार्य असणाऱ्या अशोक खरात याचे जे होते ते फॉलोअर्स होते. त्यामुळे या प्रकरणाला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि या अँगलने पोलीस तपास करतात आणि या तपासामधून कोणती धक्कादायक बाब पुढे येते पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही या प्रत्येक घटनांची अपडेट आपल्याला देणारच आहोत. त्यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.